मित्रांनो नमस्कार. स्वयंरोजगार वार्ता या चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत करतो. अनेक दिवसांनी व्हिडिओ टाकायचा मुद्दा असा की अनेकांचे मला फोन येतात, अनेकांचा प्रश्न असतो की सर भांडवल निर्मिती कशी करायची किंवा आमच्या शेळीपालन, कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसाय या व्यवसायासाठी कोणकोणत्या बँका कर्ज देऊ शकतात किंवा त्याच्यासाठी लागणारं भांडवल कुठून कसं उपलब्ध करायचं या विषयावरती आज हा व्हिडिओ करतोय. शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या प्रियजनांपर्यंत शेअर करायला विसरू नका. पहा, अनेकांना असं वाटतं की बँका लोन देत नाहीत, बँका कर्ज देत नाहीत. बघा, बँकांकडे पैसा प्रचंड आहे, तो त्यांना द्यायचा पण असतो, परंतु ते कोणाला देतात? जो व्यक्ती त्यांच्या योग्य कस्टमरच्या चौकटीत बसतो, म्हणजेच रिझर्व्ह बँकेनं कर्जासाठी घालून दिलेली जी नियमावली आहे त्या नियमावलीच्या चौकटीमध्ये जो कस्टमर बसेल त्या प्रत्येक कस्टमरला बँक कर्ज देते. मग त्या योग्य चौकटीच्या कस्टमरमध्ये कसं बसायचंय त्याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ करणार आहोत. परंतु आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भांडवल निर्मितीचे प्रकार किती आहेत आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या बँकेतनं कशा पद्धतीनं कर्ज काढायचं आहे, त्याचा व्याजदरचा रेशो वगैरे काय असणार आहे याच्याविषयी माहिती सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा नॅशनलाइज बँक म्हणजेच राष्ट्रीयकृत बँक असे म्हणतात. सर्रास 99% शासकीय सबसिडीची कर्ज प्रकरणं ही नॅशनलाइज बँकेतनंच होतात. त्यामुळे तुम्ही नॅशनलाइज बँकांना प्राधान्य दिलेलं उत्तम राहील. आता नॅशनलाइज बँकांमध्ये नेमक्या बँका कोणत्या येतात? तर उदाहरणार्थ बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, विदर्भ कोकण ग्रामीण बँक आहे, त्यालाच महाराष्ट्र ग्रामीण बँक असंही म्हणतात. अशा प्रकारच्या सगळ्या बँका, SBI आहे, ह्या सगळ्या बँका नॅशनलाइज बँकेमध्ये मोडतात. दुसरी इंटरनॅशनल बँक, त्यामध्ये उदाहरणार्थ HDFC आहे, ऍक्सिस आहे, इंडसलँड आहे, पंजाब नॅशनल आहे, IDBI आहे, IDFC आहे. अशा अनेक बँका, इंटरनॅशनल बँका काम करतात. याच्यातही आपल्याला भांडवल निर्मिती करता येऊ शकते. तिसरी आहे कोऑपरेटिव्ह बँक, म्हणजेच त्याला सहकारी बँक असंही मराठीमध्ये म्हणतात. या कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये कोणकोणत्या बँका मोडतात? तर आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे जिल्ह्याची हक्काची असणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, प्रत्येक जिल्ह्यावाईज DCC बँका स्थापन केलेल्या आहेत. त्याचबरोबर अनेक नावाच्या अनेक कोऑपरेटिव्ह सहकारी बँका आज अस्तित्वात आहेत. त्या कोऑपरेटिव्ह बँकांमधनं पण आपण करू शकतो. सहकारी पतसंस्था आहेत, मल्टीस्टेट सोसायटी आहेत. अशा सगळ्या प्रकारच्या बँका ह्या कोऑपरेटिव्ह मध्ये मोडतात. हे 3 ऑप्शन मध्ये तुम्हाला तारण आणि कारण या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे तुम्ही कोणत्या कारणासाठी पैसे घेताय आणि तुम्ही त्याच्यासाठी किती तारण ठेवताय, ठेवलेल्या तारणाचं व्हॅल्युएशन किती निघतं त्याच्यावरती डिपेंड करतं की तुम्हाला कर्ज किती भेटणार आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, 3ही प्रकारच्या बँकांमध्ये सगळ्यांचा व्याजदर हा वेगवेगळा आहे. म्हणजे नॅशनलाइजचा कमी असेल, इंटरनॅशनलचा थोडासा जास्त असेल, कोऑपरेटिव्हचा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त असेल. अशा पद्धतीनं ह्या 3ही प्रकारच्या बँकेतनं आपल्याला भांडवल निर्मिती करता येऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 3ही बँकांना मी परत एकदा सांगेल, तारण आणि कारण या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही सगळी प्रोसिजर केल्यापासून कमीत कमी 1 महिना ते जास्तीत जास्त 2 महिन्यांमध्ये तुमचं या प्रकारच्या बँकांमधून लोन त्या ठिकाणी होऊन जातं. आता चौथा असा मुद्दा आहे, चौथ्या प्रकारची बँक अशी आहे की जिथं तुम्हाला तारण लागत नाही, कारण लागत नाही, जामीनदार लागत नाही. म्हणजे विना सिक्युरिटी, विना तारण या प्रकारच्या बँकेमध्ये आपल्याला लोन मिळू शकतं. ती बँक म्हणजे मायक्रो फायनान्स बँक. आता मायक्रो फायनान्स बँकांचे ऑफिस आपल्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत आहेत. तुम्हाला त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल किंवा आपल्या व्यवसायाच्या रिलेटेड कसलीही व्यावसायिक माहिती तुम्हाला हवी असेल तर 8 नंबर 10 वेळा तुम्ही डायल करू शकता. म्हणजे जस्ट डायलला कॉल करून हवी ती माहिती क्षणार्धात आपल्या मोबाईलवरती मोफत तुम्हाला त्या ठिकाणी घेता येते. तर मायक्रो फायनान्स बँक नेमकं काय आहे? तर मायक्रो फायनान्स बँकेमध्ये तुमचं डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित असतील, तुम्हाला फक्त डॉक्युमेंटवरती या प्रकारच्या बँकेमध्ये कर्ज दिलं जातं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमचा सिबिल चांगला पाहिजे, त्या ठिकाणी IT रिटर्न क्लिअर पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर या प्रकारच्या बँकेमध्ये कसलंही तारण न ठेवता, कोणत्याही जामीनदाराच्या शिवाय फक्त तुमच्या डॉक्युमेंटच्या आधारावरती तुम्हाला या प्रकारच्या बँकेमध्ये कर्ज दिलं जातं. सुरुवातीला मिनिमम थोडी रक्कम दिली जाते, ती कशी फेडताय ती बघून त्याच्यानंतर पुढच्या रकमा तुम्हाला वाढवून दिल्या जातात. आणि
ह्याच्यामध्ये कोणकोणत्या बँका मोडतात? उदाहरणार्थ जनलक्ष्मी आहे, ग्रामशक्ती आहे, स्पंदना स्फूर्ती आहे, L&T आहे, त्याच्यानंतर AU स्मॉल फायनान्स बँक आहे, इसाप आहे. अशा अनेक मायक्रो फायनान्स बँका आज मार्केटला काम करतात. या बँकेचं व्याजदर त्या तिघांपेक्षा थोडंसं जास्त आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, कमीत कमी 8 दिवस ते जास्तीत जास्त 15 दिवसात तुम्हाला या प्रकारच्या बँकेमधनं तुम्ही लोन घेऊ शकताय. आता पाचवा प्रकार, या पाचव्या प्रकारामध्ये तुम्ही क्षणार्धात लोन घेऊ शकताय. म्हणजे कमीत कमी 1 मिनिट ते जास्तीत जास्त 5 मिनिटात आपल्याला या प्रकारच्या बँकेतनं लोन घेता येतं. ती कोणती बँक आहे? तर ती बँक म्हणजे ऑनलाईन लोनच्या माध्यमातून तुम्हाला हे लोन करू शकताय. ह्याच्यामध्ये तुमच्याकडे स्मार्टफोन असला पाहिजे. प्ले स्टोअरला जायचं, प्ले स्टोअरला जाऊन संबंधित ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. आता बघा, ऍप्लिकेशन डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या पर्सनल डिटेल्स द्यायच्यात. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला विना तारण विना जामीनदार क्षणार्धात कर्ज देण्याची सोय आहे. कमीत कमी 1,000 ते जास्तीत जास्त 5 लाखापर्यंत कर्ज या प्रकारच्या बँकेमधनं आपल्याला घेता येतं. बँक म्हणजे ही मायक्रो फायनान्स मध्येच मोडतं. फायनान्स कंपन्या असतात ज्या तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्याच्यावरनं तुम्हाला ऍप्लिकेशन देता येतं आणि आपल्याला ते पैसे आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये क्षणार्धात घेता येतात. परंतु ह्याच्यामध्ये काही ठिकाणी फ्रॉड पण चालतो. त्याच्यापेक्षा ज्यावरनं मी स्वतः लोन घेतलंय, स्वतः मला अनुभव ज्या याच्यावरनं आलेला आहे, त्या काही ऍप्लिकेशनची नावं सांगतो म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही. क्रेडिट बी आहे, त्याच्यावरून पण चांगल्या पद्धतीचं लोन त्या ठिकाणी घेता येतं, मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर किस्त आहे, किस्तवरनं पण त्या ठिकाणी मी घेतलं होतं. ट्रू बॅलन्स आहे, ट्रू बॅलन्सवरनं पण घेतलं होतं, त्याचं परतफेड केलेली आहे. म्हणजे किस्त, ट्रू बॅलन्स, क्रेडिट बी, मनी व्ह्यू, त्याच्यानंतर अशा अनेक ऍप्लिकेशन आहेत. परंतु यातल्या 4-5 प्रकारच्या ऍप्लिकेशनवरती तुम्ही सुरुवातीला काम केलं तरी काही हरकत नाही. ह्याचं व्याजदर हे त्या 4 प्रकारच्या बँकांपेक्षा थोडंसं जास्त असतं. कमीत कमी 1 मिनिट ते जास्तीत जास्त 5 मिनिटांमध्ये तुम्हाला या प्रकारच्या भांडवल निर्मितीमधून तुम्ही तुमचं भांडवल त्या ठिकाणी उभा करू शकता. असे 5 प्रकार तुमच्या समोर भांडवल निर्मितीसाठी आहेत. यातला जो पहिला प्रकार आहे नॅशनलाइज बँकेचा, ह्याच्यामधून जास्तीत जास्त तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत, ज्या योजनेचं कर्ज, सबसिडीचं कर्ज तुम्ही म्हणता, त्या सबसिडीच्या कर्जासाठी ऍप्लिकेशन देण्यासाठी तो पर्याय तुम्हाला चांगल्या पद्धतीचा आहे. बाकीचे जे पर्याय आहेत, तुम्हाला नुसतं व्यवसाय उभा करण्यासाठी एक भांडवल निर्मिती असावी, याच्यासाठी हे सर्व 5 प्रकार तुम्हाला सांगितले. नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब लगेच करायला सुरुवात करा. धन्यवाद.